आणि आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत परवडणारी घरं, परवडणारी रेंटल घरं, त्यामध्ये वर्किंग वुमनसाठी घरं, मुलं जी शिकायला येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि सिनियर सिटीजनसाठी देखील घरं आणि गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, हा आमचा अजेंडा आणि त्यामध्ये परवडणारी घरं देण्याचं काम आम्ही करू आणि यामध्ये आमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल. निश्चितपणे आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाला घर. जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी PMY सुरू केला, पंतप्रधान आवास योजना, लाखो लोकांना, करोडो लोकांना देशातल्या घरं दिली, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, कुणामुळे फेकला गेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुणामुळे त्याला घर सोडून नाला सोपारा वसईला जावं लागलं, बदलापूरला जावं लागलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. आम्ही एवढंच आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेले त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिलासा देईल. कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही, ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. 8 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे. विरोधकांचं आता सत्ताधारी नेत्यांनी देखील केलेल्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे पाहूया या संदर्भातला विशेष रिपोर्ट. 60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार. नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार. नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत. आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. ऐकलत? शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय. कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत त्यांच्याकडनं आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं. भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली आहे. कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली आहे. ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनी सुद्धा नमूद केलंय. महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहिती आहे छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहूयात. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार. ट्रॅक्टर वगळता दुसरं 4 चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार. कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही. कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेत. मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे. निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे.
त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, 80% समाजकारण, 20% राजकारण, हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम मिलिंद देवरा करताय. याचा मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी इथले आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, नगरसेवकांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हजारो लोक याचं बेनिफिट घेत आहेत. त्यामुळे मला समाधानही आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, चष्मा शिबिर असेल, मुलांची हार्ट सर्जरी असेल, असे अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे, अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावले. लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला. शेकडो अँब्युलन्सचं वाटप केलं. त्यामुळे शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम वर्षाच्या 12 महिने चालू असतं. आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण त्यांना सगळ्यांना कावीळ झाल्यानंतर पिवळं दिसतं. त्यामुळे अशा लोकांना चष्मे द्यायला पाहिजे, तेही चष्मे देऊ. महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसायला मिळतात. संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एकटे लढू. दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं म्हटलं पाहिजे होतं. कुठेतरी बिघाडी दिसून येते. मी एकच सांगतो, त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना जागा दाखवली. 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं. तू तर राहील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले. आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे. आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे वरळी पाहिले नाही. वरळी पुनर्विकास प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. कुठेतरी श्रेय या वरळी बीडीडी पुनर्विकासाचं घेऊ इच्छित आहेत ते त्याकडे कसं पाहतात? त्यांच्याकडे सत्ता होती, मुख्यमंत्री पद होतं, सगळं होतं, खासदार होते, आमदार होते आणि मग हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. काल रामदासबाईंनी देखील अशी मागणी केली की मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये जे आहे अध्यक्षपदावर. बरोबर आहे, पवार साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांनी अनेक मोठी पदं भूषवली आहेत. त्यामुळे ते बोलताना विचारपूर्वक बोलतात आणि म्हणून हे जे बीड प्रकरण आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी SIT CID चौकशी लावलेली आहे. आरोपींवर मोका लावलेला आहे, आरोपींना अटक झालेली आहे. त्यामध्ये मी सांगतो की संतोष देशमुख प्रकरण अतिशय निर्गुण प्रकरण आहे. त्याचा खून अतिशय दुर्दैवीपणे केलेला आहे, अतिशय निर्गुणपणे केलेला आहे आणि अशा लोकांना चुकीला माफी नाही, त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या खून प्रकरणामध्ये जे लोक संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही. यांना फासावर लटकवेपर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल. फास्ट ट्रॅकवर ही केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत. जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पावलं उचललेली आहेत. या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळेपर्यंत आणि